आम्ही मनीषा संतोष कोकणकर आमका गुरु जाणा खातीर सगळे जण जमल्या व्यासपीठाचेर आसात मधेचे आमदार बाबी तालुकर माजी आमदार बाबी सोपटे कॅन्डिडेट मनीषा संतोष कोकणकर म्हणजे पार्टीचे गोविंद बळवंतकर व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे सरपंच पंच समोर आशिल्ल्या गोपाळ कुटुंबी भावांनो पेडण्या मतदारसंघातले 40 सीट हे युतीक निवडून दिवपाचो संकल्प पेडणेकरांनी केला। 2 सभा आम्ही ऑलरेडी ऍड्रेस केल्यो, ही तिसरी सभा आणि चौथी सभा म्हणजे मतदारसंघाच्या ऍड्रेस करतलो। आम्ही सातत्यान पळयता पेडणेकरांनी केन्नाय म्हणटा तसो काँग्रेसीक साथ दिवंक ना, पेडणेकरांनी केन्नाय तो पळोवन जाल्यार सातत्यान विकासाच्या बरोबर रावले। पेडणेकरांनी सातत्यान भारतीय जनता पार्टीक तेंको दिला। जरी म्हटल्यार ह्या फावटी एमजीपीचो जरी हांगासर उमेदवार निवडून आयलो, ह्या फावटी फाटले फावटी तेंच्यांनी शिवाचेर मत मारलेले, तेंच्यांनी आतां कमळाचेर मत मारपाक जाय ती फेरी याद करता। हांव फक्त देवळां तुमकां सांगपाक आयला, कन्फ्युजन तुमच्या मदीं करूं नाका। थोडे जाण पर्टिक्युलरली ह्या कन्फ्युजनाचो फायदो घेवपा खातीर हांगासर आसा। आतांचो आमदार आमच्या वांगडा आसा, माजी आमदार आमच्या वांगडा आसा, जाल्यार विजय कोणाचो आसा? विजय कोणाचो आसा? आमचोच आसा। जाल्यार भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की वंदे मोदीजी आगे बढ़ो। सगळ्यांचे कमळाचे आणि थंयसर शिवाचे कोणाची कोणाची सैन्या शिवाचे मारपाचो अनाहार ती मतदार कित्याक करना? पेडण्या तालुक्यातली सगळ्यांची सैन्या मारणारी पेडण्या जाता, तो भायर ना, बरोबर काय नाही? घुसखोरून सगळ्यांनी त्या खातीर सगळ्या जाणांनी निरोप दिला। 3 मतदारसंघांनी कमळाचेर मारपाचो, एका मतदारसंघाचेर शिवाचेर मारपाचो, ही निवड त्याची सगळ्यात महत्वाची गरज आसा। थोडे जाण आतां निजरूपा जागे जाल्यात, थोडे जाण निजरूपा जागे जाल्यात आनी वेगवेगळो प्रचार करता। हांव ट्रिपल इंजिनचे सरकार जिल्हा पंचायती रचपाक ट्रिपल इंजिन कित्याक सांगता? डबल इंजिनचे सरकार ऑलरेडी आसा, केंद्रात मोदीजीचे सरकार, राज्यात कमळाचे सरकार म्हणजे डबल इंजिनचे सरकार। परत एकदा जिल्हा पंचायतीत कमळ निवडून आयले काय त्या ट्रिपल इंजिनचे सरकार जातले, ते हाडपा खातीर आमी सगळे जाण आसा। माझी तुका सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करता, खूब जाण प्रत्येकाच्या घराकडे वेगवेगळी पत्रकां घेवन वयतले, कोण तो बोल घेवन वयता, कोण तो आनी कितें तरी म्हणजे वेगवेगळे हात घेवन वयतलो, सगळे घेवन वयतले। तेका एकूच प्रश्न विचारता, आता पर्यंत तुम्ही जेन्ना रावलेल्या पार्टीनी आमचे कितें बरें केलें तें सांगात। जाल्यार हांव सांगता म्हज्या पार्टीक दायज सामाजीक सुरक्षा योजना जाणटेली जे आईक पयशे येता आसत जाल्यार ते म्हाज्या सरकारा खातीर येता। आज एखाद्या भयणीक 1,000 रुपया तिच्या अकाउंटाचेर दर म्हयन्याक येता आसत जाल्यार ते म्हज्या सरकारा खातीर येता। आज आमी म्हणटा की दीनदयाळ स्वास्थ्य सेवा कार्ड 4.5 लाख रुपयाचे कार्ड जे तुमच्याकडे आसा ते जर कोणी सुरू केला आसत जाल्यार ते म्हज्या सरकारान सुरू केला। आज म्हज्या भयणीच्या लग्नाक 1 लाख रुपया दिवपाचें काम जर तूं करता आसत जाल्यार ते म्हज्या सरकारान केला। आनी आयज 60 वर्साच्या उपरांत म्हजें घर म्हज्या नांवार करपाचें काम केला कोणी जर आसत जाल्यार ते म्हज्या सरकारान। जितके जर उबे रावल्या पयलीं तितके जर विचारात तुझ्या सरकारान कितें केलां, तुवें ह्या जनते खातीर कितें केलां? बरेच जाण आसतले, हो म्हाजो तो तुजो, हो ह्या समाजाचो तो त्या खंयचो, खूब जाण येतले। आमी सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टी खंयचो जात आनी धर्म धरून चलना, म्हणून तर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर देशाचे नेतृत्व माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करता आसतना आमी सगळ्यांक बरोबर घेवन वयता। आमी स्पेसिफिकली खंयच्या एखाद्या वर्गा खातीर बरोबर घेवन वचूंक ना। एससी असतले, एससी असतले, ओबीसी असतले, सगळे जनरल असतले, आमकां सगळ्या जाणांक आमकां पुराय उदरगत करतले आसत जाल्यार आमचें सरकार हे अंत्योदय, सर्वोदय आनी ग्रामोदय ह्या 3 तत्वाचेर चलता। अंत्योदय म्हणजे कोण? समाजातलो शेवटचो मनीस जेच्या पर्यंत कोणूच पावना, एखादी आपली जाणटेली आवय आसतली ती एकटी रावता,
की जो दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचो फॉर्म भरपाक आमचे फाटल्यान बसलेले सगळे पंच आनी सरपंच वयता तेन्ना तो फॉर्म भरपाक आमी तिका विचारत की जात कितें काय म्हणून तेन्ना आमी म्हणटा की आवय म्हणजे एकटी आसत जाल्यार तिका 2000 रुपया मेळपाक जाय भारतीय जनता पार्टीच्या सरकारान धरलेले आमचो एखादो अपंग भाव आसतलो तेका कदाचित व्हीलचेअर जाय आसतली एखाद्याचो 2 पाय नासत एक पाय नासत जाल्यार तेका एका पायाची गरज आसतली एखाद्याक हात नासत तेका हातीची गरज आसतली एखाद्याक तेका कानाचे मशीन जाय पडटले वो फॉर्म भरपाक फाटल्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या वतीन म्हाका खबर आहा हे सगळे काम करपाक करून गेले आसत जाल्यार आतां आसतल्या युतीच्या सरकारांतले मागीर ते एमडीचे आसूं किंवा बीजेपीचे आसूं सगळ्या पंचांनी वचून फॉर्म भरला तेन्ना तेका कोणी विचारना तुजो धर्म वयतो काय म्हणून तेन्ना तेका कोणी विचारना तुजी जात कितें काय म्हणून आमी जर आसत जाल्यार पयल्या तुमी सांगता आमचो जात आनी धर्म जर कितें आसत जाल्यार तो भारतीय जनता पार्टी आसा हे सांगपाक खातीर हांव तुमच्या खातीर आनी तेकाच लागून आमी जे अंत्योदय म्हणटा म्हणजे ह्या मनशा पर्यंत कोण पावना आसतो त्या मनशा पर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पावले पहिले आयज पावतले आयज खूब जाण पावतले खूब जाणांक सोदून वयतले हय ना सगळे वयतले हे मेळवना आतां दिता सांगून वयतले आतां कितें ते वयतले बी खातीर फाटल्या 5 वर्सां कोण येवना फाटल्या 5 वर्सां म्हणजे आमी कोविडाचो काळ आसूं किंवा आतां आसूं म्हज्या सरकारान प्रत्येका कडेन पावपाचें काम हे म्हज्या सरकारान केलां म्हणून हांव सांगता अंत्योदय तत्वाचेर म्हजें सरकार चलता आमी जेन्ना सर्वोदय म्हणटा तेन्ना ह्या समाजांतल्या प्रत्येक घटका पर्यंत पावपाचें काम हे म्हजें सरकार करता मागीर जाणटो आसतलो भुरगो आसतलो किंवा भयण आसतली अपंग आसतलो कोणी एससी आसतलो एसटी आसतलो त्या सगळ्या पर्यंत कोणी शेतकार आसतलो दूधकार आसतलो नुस्तेकार आसतलो भाजयेकार आसतलो तो पर्यंत ताका फायदो दिवपाचें काम हे म्हज्या सरकारान केलां एकूय मनीस हांगा बसलो असो आसतना की जो म्हणूंक शकता की तुज्या सरकारांतली खंयचीच योजना हांव घेयना एक सुद्दां मनीस आसतना कोण तरी दयानंद सामाजिक सुरक्षा योजना घेता कोणी तरी लाडली लक्ष्मी घेता कोणी तरी गृह आधार घेता नाजाल्यार सर्वात शेवटी दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे कार्ड घेता दीनदयाळ सेवा कार्ड ते कार्ड जे तेजे कडेन आसतले 100% लोकांक फायदो मेळोवन दिवपी म्हणजे सरकार आसा म्हणून म्हाका हक्क आसा मतमोहत्व मागताना हांव सांगपाक आयला की हय फाटलीं जेन्ना आमचे 12-13 वर्सांचें सरकार आमी चलयता फाटलो 6 वर्सां जावन मुख्यमंत्री किंवा कॅबिनेट पुराय जाता आसतना या राज्यातलो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कोणी कंप्लीट केला असेल तर आम्ही केला आम्हाला हक्कान सांगता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या सगळे तुम्ही जर पळयतात लायक पुराय पेडण्यापासून काणकोण पर्यंत या पुराय गोंयचो विकास जर केन्ना जालो जाल्यार मोदीजीच्या नेतृत्वाच्या सगळे 33,000 कोटी रुपया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गोंया खातीर रस्ते आसतले लायट आसतले उदक आसतले टुरिझम आसतले हॉस्पिटल आसतले हे सगळे बांदपाक 33,000 कोटी रुपया दिले गोंयचे बजेट कितले 28,000 कोटी रुपया आमच्या बजेटाच्या पेक्षा चड पैसे दिवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते मोदीजीन केलें आनी हे काम हांव म्हणटा लोकांक सांगपाचें काम तुमी करपाक जाय जेन्ना हांव सोपटे बाब उलयता आसतना सांगतालो समोर आशिल्ले आमचे सगळे कार्यकर्ते आसात एमपीचे कार्यकर्ते आसतले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आसतले आमी हातात हात धरून या फावटीचो जिल्हा पंचायत प्रायम मिनिस्टर संतोष कोटणकर हाका निवडून हाडपाचें काम आनी जबाबदारी आमची आसा फुडले 8 दीस आमी पळयता आज 10 तारीख 20 तारखे दिसा निवडणुका आसात 20 तारखे दिसा आपले मत जर तुमी मारताले जाल्यार तुमचें मत ना पण तुमचें मत मारून जावचें ना घरांतलीं मतां मारून जावचीं ना शेजाऱ्याच्या मताक कन्विन्स करपाचें काम करात आमकां सगळ्यांच्या मताची गरज आसा आमकां सरसकट सगळीं मतां जाय त्या खातीर सांगात शेजाऱ्यांक सांगात सायडींतल्यान कोण तरी सोयऱ्या ताका फोन करून सांगात ताका सांगात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पंचायतीच्या निवडून येवपाक जाय तर ट्रिपल इंजिनचे सरकार जावपाक जाय म्हणून निवडून येवपाक जाय आमी म्हणटा जिल्हा पंचायत व्हेरी इम्पॉर्टंट रोल प्ले करता ग्रामीण विकासात गांवचो जर विकास करते आसत जाल्यार जिल्हा पंचायत सदस्य खूब महत्वाचो आसा गावाचे बारीक वाटो आसतले रस्तो आसतलो देवळा कडलो मंडप आसतलो पेवर आसतले बारीक बारीक कामां आसतली आमी स्टेट करून पळयता आसतना आमी एअरपोर्ट बांदलो मांडवी पूल बांदलो दुबारी पूल बांदलो हॉस्पिटल बांदले तुमचे हॉस्पिटल पुराय केले तेन्ना आतां तेजे उतावळे आसतले हे व्हडले व्हडले प्रोजेक्ट हे राज्य आनी केंद्र सरकार मेळून करता पण बारीक काम जेन्ना येता आमी म्हणटा की म्हाज्या घरा कडेन पांय वाट जावना ती जिल्हा पंचायत सदस्य करूं शकता ताच्या खातीर वेगळो निधी अवेलेबल आसा ताच्या खातीर वार्षिक फंड्स ताचे कडेन अवेलेबल आसता म्हणून आमी हक्कान पालका कडेन तिका सांगूं शकता हय तुज्या खातीर हांवें काम केलां म्हाज्या घरा कडेन वाट करपाचें काम तुजें आसा आपल्या वाड्यावयलें काम घेवपाचें काम तुजें आसा म्हणून आमी म्हणटा की ग्रामीण विकास जर आमकां करतलो आसत
जाल्यार जिल्हा पंचायत सदस्य हो आमच्या मताचो जाय, हो आमच्या पक्षाचो जाय, तो आमच्या बरोबर आसतलो जाय। आम्ही सांगता ते काम करपी जाय म्हणून तुम्ही हांगा जे सगळे जमल्या ते तेका हक्कान आता सगळे तिका सांगू शकतले की हय हे काम माझ्या खातीर तूं कर। आणि जेन्ना सरकार पक्षाचो जिल्हा पंचायत निवडून येता तेन्ना तुमकां सगळ्यांक रायट उरता हय म्हाका मुख्यमंत्र्याकडे घेऊन चल, म्हाका मंत्र्याकडे घेऊन चल हे सांगपाचो रायट तुमकां उरता। मला सगळ्यांची विजय तिका निवडून हाडटले तेन्ना तुमकांय रायट आसतलो सांगपा खातीर जो तुमचे सांगत आमी तिका निवडून जाली आमचें काम करपाचें काम तुमचें आसा हे सांगपाचो अधिकार हो तुमकां सगळ्यांक उरतलो। ह्या खातीर हांव तुमकां सांगपाक आयला, हांव तुमच्याकडे मागपाक आयला। कारण 20% निवडणुका बरेच जण आता मतां हांव आतां वाटेक येता आसतना पळयतालो की खूब जाण आतां नवे खूब मारले आसा। नव्या जणां बऱ्याच जाणांकडे म्हणजे बऱ्याच जाणांक दिसता की पयशा आमची जिल्हा पंचायती जावया, खूब जाणांक दिसपाक लागलेले आसा। पण सगळ्यांना एक आमी जे म्हणटा की भारतीय जनता पार्टी खातीर देश प्रथम, द्वितीय पार्टी आणि तिसऱ्या ढंगाचेर आमी आसा। आमी जर काम करता आसत जाल्यार ह्या राज्या खातीर काम करता, गोंया खातीर काम करता, गांवा खातीर काम करता, आमी आमच्या खातीर काम करिना। आमी काही काढून पळयात भारतीय जनता पार्टीचे असंख्य सदस्य असले त्याच्याकडे सातत्यान भारतीय जनता पार्टीचे काम सांगता ते काम करीत आसा, सातत्यान आपल्या परीन काम करीत आसा। म्हणून तर म्हणजे थोड्या जणांक कशें दिसता जिल्हा पंचायत सदस्य निवडून येयलो तर मागीर हाडी गेली मातसो फुडें पावतलो हे दिसता। पण आमकां विश्वास आहा तुमचेर, आमकां विश्वास आहा ह्या हरगोल मतदारसंघातल्या सगळ्या लोकांचेर आनी मोगाळ भावान भयणीचेर। भारतीय जनता पार्टी डेव्हलपमेंटात केल्लें काम पुराय आमी जर पळयता आसत खऱ्या अर्थान पुराय डेव्हलपमेंट फाटल्या आमकां 8-10 वर्सां आमी ह्या मतदारसंघात पळयलें। आमी पळयता की पेडण्या तालुक्यात जितको मतदारसंघात डेव्हलपमेंट जाला तितली डेव्हलपमेंट आनी केन्ना तेच्या पयलीं जावंक नाशिल्ली। तुमकां काडून पळयात, तुम्ही जर इतिहास काढून पळयलो जाल्यार खूब जाण व्हडले जावन गेले, पण अशा पद्धतीचो विकास जो आसा हय कदाचित रस्ते म्हणजे थोडे हांव पळयतालो की अंडरग्राउंड केल्ली आसा करपाचे उरला म्हणून रस्ते कंप्लीट जावपाचे उरल्या। अंधाराकडे आतांय जातलो थोड्या दिसांच्या भितर ते रस्ते पुराय जातले। वेगवेगळे ब्युटिफिकेशनच्या प्रोजेक्ट अंडरलायन आसा ती कामां पुराय जातली। कोणी इनामदार आसा तुमकां करून घेवपाची जबाबदारी आपली आसा हे सांगात। या युपी सरकाराच्या कार्यकाळात आमकां जर दोघूय जर एकीकडे येयले आसत आमकां चड कठीण ना। कोणी जर सांगता आसत तिसरो येयला वेगळी जाता आमकां आमी बरेचशे कोटी पेडण्या मतदारसंघातली मागाव पंचायतीच्या मतदारसंघात लागता। हांव पेडण्या मतदारसंघातल्या म्हणजे असंख्य कार्यकर्त्यांकडे उलयला दुसऱ्या लोकांकडे मेळ्ळा, म्हाका खात्री आसा की तेय सगळे जाण 100% आमच्या बरोबर आसतले आमचो श्रीयुत आसा निवडून येतलो। हांव तुमकां फक्त इतकेंच सांगपाक आयला, हांव चड वेळ उलोवचो ना कारण ही तिसरी सभा मेळटा करता पेडण्या तालुक्यातली। 2 सभांनी उत्स्फूर्त असो प्रतिसाद जाल्लो, सगळे पेडणेकार सातत्यान युपीच्या सरकाराच्या बरोबर आसा। आणि तिसरी सभा एड्रेस करता आसतना हांवें मुद्दामून फाटल्या गोंय मुक्ततान 63 वर्सां पुराय जाली। 63 वर्सां पुराय जाता आसतना म्हज्या घराचो विचार केन्ना कोणी केलो ना। आनी सामान्य मनशाचें घर जो भाटकाराच्या जागेर रावता आनी सामान्य मनीस जो कुमुदादीच्या जागेर रावता, जो गव्हर्मेंटाच्या प्रॉपर्टीत रावता, जो त्या आलवाराच्या प्रॉपर्टीत रावता, जो मोगाशात रावता, ताचे घर हे कायदेशीर घर केन्ना जातलें। हांवें जर तुमी बसलेल्या पैकी जर कोणाक विचारलें तुजें घर हें तुजें आसा हे कायदेशीर सगळे डॉक्युमेंट तुजे कडेन कितें आसा तो सांगता म्हाका ना पंचायतीचो म्हजे कडेन हाऊस टॅक्स रिसीप्ट आसा। जाल्यार जर तो सांगतलो हाऊस टॅक्स रिसीप्ट हो कायदेशीर डॉक्युमेंट दी तेच्या फुडें वता जाल्यार सांगतलो बरें फुटीनान म्हाज्या आज्याचें नांव आसा, आजो बाबा मरून गेलो, घर कायदेशीर जालें काय कितें। आयजूय बी भाटकार सांगता वाट दिवचो जालें हें कितें, टॉयलेट बाथरूम दिवचो जालें हें कितें। ताजो म्हजो मूळ गोंयकार आनी स्वतंत्र जाल्या उपरांत 3 पिढयो सोंपल्यो, 4थी पिढये काय वाट दिवचो ना हें कितें। 4थी पिढये काय टॉयलेट दिवचो ना तेणी खंय वयतलो, तेणी खंय रावपाचो, तेजें घर कायदेशीर केन्ना जातलें। हाजो विचार मनीस केलो ना। विधान सभेत पयलीं फावटी म्हजें घर त्या नांवाचें बील हांवें मांडलें आनी म्हज्या घराचें बील हांव मांडटा आसतना हांवें खूब विचार केलो। पण एक वर्सभराचेर विचार चिंतन मंथन करीत आशिल्ले आमी म्हणटा कोणाच्या घराचें काम नांवार करता ते बहुजन समाजाच्या सामान्य मनशाचें तो त्या भाटकाराच्या जागेर रावता ताजें घर कायदेशीर करपाचो आमचो विचार आसा। आनी जो कुमुदादीच्या प्रॉपर्टीचेर केदीस रावता ताजें घर कायदेशीर करपाचें, जो त्या मोगाशात रावता ताजें घर कायदेशीर करपाचें। निदान आतां तरी तेका सुखात रावली। निदान बरेचशे फावटी तुमी पळयशात की कोणाक विचारलें आसत जाल्यार मनीस घर एकदांच बांदता, रीण काढून बांदता, दुसरी घर दवरून बांदता, कॉपरेचे रीण काडटा, ना जाल्यार आपल्या आवय कडल्यान किंवा बापाय कडल्यान एखादी बायल पयशे धना काडटा आनी ते घर बांदता।
आणि जे दिसा त्यांना नोटीस येतात तुझे घर इलिगल आहे म्हणून त्यांना तिथे तुझे प्रसंग येतात. खूप जणांना नोटीस घेऊन येतात आणि नोटीस दिवपी तरी कोण एक तर शेजारी असतात तर आपलं देश नोटीस असतात आपलं त्या घरात नोटीस करतात आणि त्याकाच आपण आम्ही म्हणते की माझ्या घराच्या अंतर्गत हाऊस रिपेअर करण्याचा असतात हाऊस रिपेअर सर्टिफिकेट घेऊन बायफर्केशन करण्याचा असतात एकाच घरात दोन भाव राहतात दोघांचे वेगळे मीटर घेऊन आहे दोघांची वेगळी लाईट घेऊन आहे दोघांचे वेगळे टॉयलेट घेऊन आहे माझ्या वेळी घरात असते माझ्या घराच्या अंतर्गत ते विभाजनाची सुरुवात केली पण त्याचा विरोध कोणी केला तर काँग्रेसने केला त्याचा विरोध कोणी केला तर गोवा फॉरवर्ड केला त्याचा विरोध कोणी केला तर आरजीत केला विरोध कोणी केला तर आम आदमी पार्टीने केला अरे काही जगा विचारा तुमचे किती विकायला म्हणून त्याचा विकासाची गरज असा अरे तुमच्या बापाचे किती विकायला म्हणून तुम्ही बंगल्याने राहतात तुमच्या घरात माझ्या घराची योजनेची गरज ना सामान्य मुलीचं भाटकाराच्या जागेत राहता पेनी त्याच्या घराच्या कायदेशीर पेटण्याची गरज असा राणे सगळं राज्य मंत्रालयाचे सांगले तुमचा विरोध करपाचे असा कायदेशीर झगडा तुमचा विरोध करपाचे आज आपल्याच पेपर बिल हवे म्हणला डिस्कशन करा तुमच्या माझ्याकडे ते द्याले त्याचे डिस्कशन करू ना ते भेला जायले त्याचा विरोध करपाचा असलो त्याका कोणाचा तरी प्रेशर असलो त्याका सामान्य जनतेचे घरात एन्करेज झाले त्याका नका तर आम्ही घरात एन्करेज करता असताना पर्टिक्युलर त्याच्या समाजाच्या कल्याणासाठी घरा करता असताना तो हिंदू असतो कॅथलिक असतो जो कोण राहता एससी असतो ओबीसी असतो या सगळ्या सामान्य जनतेची आम्ही कायदेशीर करताली आणि 63 वर्षाच्या उपरांत ज्याच्या आजाचे नाव एक तुझ्याच्या उतार्यात भाऊसाहेब बांधतात त्यांना केला सर्वे चांगले माझ्यावर कोणाला याद नव्हता परत तिला ते घर तरी कायदेशीर करून विकवायचे म्हणून माझ्या सरकारात माझे घरी म्हटल्या आणि आताची लोकांचे काम मका करतात आणि असताना ही नीती गेली करून दोवलेली असा ही काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात करून दोवलेली असा तुमका केला दिसवला सामान्य लोकांचे घर करते म्हणून आणि सगळं नीती गेली त्यांना झाले असा आणि ह्यांच्या टेलिव्हिजन झाले असा बहुधा तिच्या जागी घरामध्ये काढून काढला दिली तुमका त्या गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टी काढून काढला दिली आणि 30 वर्षात झाली 40 वर्षात झाली एखाद्या घर बांधला माझ्या घराकडे बुलडोजर उडो पाहिजे त्याच्याकडे ओढून उडो पाहिजे काळचा पाणी आणि उडेचा असंच ते विषय वेगळे उडलो उडेचा असताना सरकार भजे घर घेऊन आल्या आम्ही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट रेग्युलराइज करता हाडूना परत एकदा सांगता आमका कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट जाऊ ते बिचावेळी शेकाने ते रेग्युलराइज करपाचे आमका रेग्युलराइज करपाचे असतात त्याला सामान्य गोष्टीचे घर रेग्युलराइज करपाचे असतात म्हणून तुम्ही ताकद द्या आणि तुमच्याकडे वापरू आहे ना अपघात वापरू आहे ना मांजरे मतदारसंघाचे आमदार जो विषय काढला आणि मांजरे मतदारसंघाची कितीची घरा ही आयपीपी भाटकाराच्या प्रॉपर्टीत असा आणि ती घरा कायदेशीर करपा पहिली 2027च्या निवडणुकीत गोयच्या पहिली जो मनीस फॉर्म भरून दिसलो तितक्याच वेळेस घरा कायदेशीर जातले हे म्हणजे तुमच्या प्रत्येका रिक्वेस्ट करपायला जिल्हा परिषदेच्या निमित्तान तुम्ही परिषदेची ताकद जी असा ती कमळाच्या वाटेत दाखवल्या सगळ्यांना असले सांगायचं का तुमचे मत अननेसेसरी इंडिपेंडेंट कॅन्डिडेट घालून वेस्ट करू नका घडी कदाचित असंच त्याच्याकडे थोडेसे पैसे किंवा असंच मोठा असंच पैसे पण ते वाया घालवतात कोण काय करू शकणार आमचं कॅन्डिडेट निवडून येईल भारत का करू शकतले वो मला फॉर्म असा घेऊन चालले भाषा कायदेशीर कर वो मला फॉर्म असा मग टॉयलेट ते सरकारच्या वतीने मग हाडून दे वो मला फॉर्म असा मग एलओसी दे मग ऑर्गनायझेशन योजना खाली ते मग हाडून दे हे सांगतो अधिकार तुमका उद्भव हे सांगतो खाली आज तुमच्याकडे यायला बघा खात्री असा मराठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने मी म्हणता की विकसित भारताचे काम करतात आम्ही विचार करता असताना बारीक विचार करीना आम्ही विचार करता असताना भारतामध्ये पर्वताचा विचार करीना आम्ही पुढे 20 वर्षाचा विचार करता आम्ही विचार करता पुढल्या जनरेशनचा विचार करता भले कदाचित आपल्या 10 वर्षाची मुलगी असली तर तो उधार केले जातो त्याचा विचार करता ते राष्ट्रीय काय असतं ताजो उधार किती असतो आजो विचार आम्ही करता आम्ही ज्यांना म्हणता की आमची मुलगी त्यांना 25 वर्षाची असली ती किती करता आम्ही विचार करता आज म्हणून तर इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ आम्ही गोव्यात टाकपाक शकले एनआयटी आणि आयआयटी आम्ही गोव्यात एस्टॅब्लिश करपाक शकले धारगड प्रक्रिये आयुष इन्स्टिट्यूट पुरा भारत देशात कशा पद्धतीचे धारगड तुमचे आयुष हॉस्पिटल असा पुरा भारत देशात अशा हॉस्पिटल ना बऱ्याच जणांना उघडणं त्यांना देशभरातले डॉक्टर्स येतात त्यांना हॉस्पिटल पळयतात ते 5 स्टार फॅसिलिटी तुमच्या धारगड घरात फॅमिलीला तुमच्या खातीर करून दिल्या एटीवेटी फॅसिलिटीज त्यांना करून जाते की फक्त आणि फक्त मोदीजी खातीर शक्य झाल्या पुढे आम्ही विचार करता आमच्या भुरग्यांचो
घडी कदाचित फुडल्या 25 वर्षांचा विचार करता आता तो विचार करून कोण तरी का म्हणून आपले मत बदलण्याचे काम हे स्वाभिमानी पत्रकाराच्या केंद्रात करतात. बघा विश्वास असा की तुम्ही मजेदार या कायदेशीर करपा खातीर सरकारात काढलेली विविध स्कीमी आणि योजना ह्यो फुडे व्हरपा खातीर म्हणजे विकसित भारत 2047 आणि विकसित गोवा 2037 हे स्वप्न साकार करपा खातीर तुमचे मत हे कमळा खातीर जाय, तुमचे मत हे भारतीय जनता पार्टी खातीर जाय, तुमचे मत हे म्हज्या खातीर जाय, विकसित गोवा 2027 करपा खातीर हेच पावपा खातीर आज या सभेला वचलाय. बघा खात्री आसा तुम्ही सगळ्यांना नेतृत्व आणि दिवचे या करपा खातीर म्हाका नक्कीच खबर आसा या पद्धतीचो उत्साह या पुऱ्या मतदारसंघात आसा आणि दोन्ही माजी आमदार आणि आता तो आमदार हे दोन्ही जण एकत्रितरित्या काम करतात. त्यांना मनीषा संतोष कोकणकर हे बहुमताने आमच्या निवडून विश्वास व्यक्त करतात आणि तुमच्या सगळ्याकडे मागतात की तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट सगळ्यांची ताकद ही भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या पाठ्यात विजयाला लायते का भारत मोदी आपल्या बरोबर परत एकदा जगाल भारत माता की भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा